नमस्ते भाजपवाल्यांनो, नमस्ते. मी आजचा व्हिडिओ भाजपवाल्यांसाठी करतोय, फक्त भाजपवाल्यांसाठी. भाजपवाल्यांसाठी का याचं कारण तुम्हाला आता मी दाखवणार आहे आणि एकच प्रश्न विचारणार आहे. अरे तुम्हाला तुमची नाही किमान कुटुंबाची तरी जाणीव आहे का? मी हा प्रश्न विचारण्यानंतर तो व्हिडिओ दाखवतोय आणि त्यानंतर तुम्हाला मी सगळ्या गोष्टी स्पष्ट करून बोलणार आहे. बघा तो व्हिडिओ. जय शिवराय. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शुगर वाढलेली आहे, तब्येत थोडीशी अजूनही नादुरुस्त आहे. पण तरी सुद्धा मला एक माहिती अशी मिळाली की चंद्रकांत पाटील म्हटलेत की महात्मा फुलेंनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीक मागून शाळा उघडल्या आणि नंतर म्हणतात की विपर्यास झाला माझ्या शब्दाचा. अरे बाबा, त्यावेळेला बहुजन समाजाच्या लोकांना, त्यावेळेला मुस्लिम लोकांना शिक्षण मिळत नव्हतं आणि काही ज्यांच्या खाली काही लोक आपल्या बायका घालतात, ही मंडळी बहुजन समाजाला शिक्षण मिळू देत नव्हती. शिक्षण म्हणजे स्वतःच्या अखत्यारीतला विषय, दुसऱ्याने शिकूच नाही ही भूमिका होती. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घोषवाक्य काढलं. त्यावेळेला शिक्षण मिळायला लागलं. भीमा तुझ्या जन्मामुळे. आजही आम्ही तेच म्हणतोय आणि तुम्ही त्यांना बोलताय की भीक मागितली म्हणून. मला तर काही लोकांनी इथपर्यंत सांगितलंय की काही महाराष्ट्रातले मंत्री असे आहेत, चंद्रकांत पाटील साहेब, की जे आपल्या बायका अमित शहा खाली घालतात जाऊन. का तर म्हणे आम्हाला मंत्री करा. चंद्रकांत पाटील साहेब, 2014च्या अगोदर आपण कोण होतात हे महाराष्ट्राला माहित नव्हतं. अचानकच आपण उगवलात. असं आपण काय केलेलं आहे की अचानक असे आपण उगवलात आणि आपण भीक मागितली इथपर्यंत बोलायला निघालात. काही कोणी बोललं की त्याच्यावर 307 टाकताय. बापाचा माल आहे का? कोणावर पण 307 टाका, कोणाला गुंडगिरी करा, काय वाटेल ते बोला, चालणार नाही. एकदा आत्मपरीक्षण करा की तुमच्या मंत्रिमंडळामध्ये असे कोण कोण लोक आहेत जे अमित शहाकडे आपल्या बायका खाली जाऊन घालतात. आता तो कोणता अमित शहा, गृहमंत्री अमित शहा का अजून कोणता अमित शहा, हे तुम्ही तुमच्या पोलीस यंत्रणेतर्फे तपासा आणि मंत्रिपद मिळवतात. किमान तेवढं घाणेरडं काम आमच्या महात्मा फुलेंनी आणि आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किंवा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं नाहीये. त्यामुळे चांगल्या लोकांना जास्त शब्द वापरण्याच्या अगोदर जरा अपने गिरेबान में जाके देखो पाटील साहब, आपका गिरेबान कितना गंदा है. धन्यवाद. बघितलात? काय वाटतंय तुम्हाला? कसं वाटतंय तुम्हाला ऐकल्यावरती? ते विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते घोषणा देत होते बघा. पायाखाली आग आमच्या, आम्ही असे थंड कसे, छत्रपतींच्या या भूमीवरती आम्ही असे शंड कसे. ते आठवते घोषणा परिषदेची. इतक्या थंडपणा मी पहिल्यांदा बघतोय. हा व्हिडिओ कदाचित भाजपवाल्यांना उचकवण्यासाठी आहे असं तुम्हाला वाटेल. वाटलं तर वाटलं, काही फरक पडत नाही. काही फरक पडत नाही. कारण काय वाटतंय यावर कुणी काही म्हणतो. आपल्या बायकोचा व्यभिचार होतो आहे आणि त्या व्यभिचाराला कारणीभूत आपणच ठरतो आहोत असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर तुमचं डोकं पेटून उठणार आहे की नाही? या अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या माणसांच्या वरती काही कारवाई होणार आहे की नाही? हा, एक गोष्ट नक्की आहे की अशी बडबड करणारी माणसं एकतर दारूच्या अंमलाखाली करत असतात किंवा डोक्यानी परिणाम झालाय म्हणून करत असतात. म्हणजे एकतर नशेत, एकतर वेड्यात, किंवा तिसरी गोष्ट विकृती. नशा, वेडेपणा आणि विकृती ही तीनच कारणं असतात. मला वाटतं या तीनही कारणांनी परिपूर्ण असं हे व्यक्तिमत्व कदाचित असे विधान करत असावं. म्हणजे बायकोवरती बोलायचंय, पहिलीशी घटस्फोट होतोय, दुसरीनं केस केली आहे, त्यावेळेला मात्र आमचा व्यक्तिगत विषय आहे, या विषयात कोणी बोलू नये अशी विधानं करायची. आणि अमित शहाला आता पुन्हा इथे ते नाना पटोले सारखा हलकटपणा आहे. अमित शहा केंद्रीय गृहमंत्री आहेत की कोण आहेत मला माहित नाही, भाजपवाल्यांनी तपासून बघावं कोण आहेत ते. आणि अमित शहांच्या खाली बायका घातल्या जातात अशा स्वरूपाचं विधान केलं जातं, त्याला विकृती म्हणावं. विकृती म्हणजे मुळात आपल्या बायकोसोबत घटस्फोटाची तयारी चालू आहे, दुसरीनं त्यांच्यावरती मारहाण करतो म्हणून केस केलेली आहे. अशा माणसांनी बायकोच्या पावित्र्याविषयी दुसऱ्यांना सल्ला द्यायला जाणं हे कितपत योग्य आहे? कितपत योग्य आहे? म्हणजे मला या विधान करणाऱ्या व्यक्तीचं नाव घेऊन माझी जीभ विटाळायची नाहीये. कारण जे बायकांच्या विषयामध्ये अशी विधानं जाहीरपणे करतात,
करावी. जे काय बायकांच्या सोबतची लफडी कोणाची नसतात. पुन्हा ती कविता सांगतोच मी, डग काळा ज्यातून एकही फिरला नाही, नभ असले मी अद्याप पाहिले नाही. पण अशा स्वरूपामध्ये सरसगट विधानं करत, मंत्रिपदासाठी बायको झोपवतात अशी विधानं करत हा माणूस काय साध्य करतोय? याला मी वेडेपणा म्हणणार नाही, ही विकृतीकडे झुकलेला वेडेपणा आहे. याच्यावर तात्काळ इलाज करण्याची गरज आहे. आणि तो इलाज करण्यासाठी कुटुंब पुढे येत नसेल तर अन्य लोकांनी पुढे येणं आवश्यक आहे. त्यांच्या भाजपच्या तरी किमान लोकांनी पुढे येणं आवश्यक आहे. म्हणजे ह्यांना सवय आहे, यांना अशी सवय आहे. हे याआधीही असंच बोललेत. उद्धव ठाकरेंच्या विषयी टीका करताना यांनी अशीच टीका केलेली आहे. आणि ती टीका काय आहे? उद्धव ठाकरेंना त्यांनी विचारलंय, अब्दुल सत्तार का तुमच्या याचा हा लागत होता का? म्हणजे तुमच्या याचा नवरा लागत होता का? म्हणजे उदाहरणार्थ अगदी स्पष्ट, तुमचा बाप लागतो का? हे त्यांनी विचारलंय. ऐका ते सुद्धा. उठलंय, हर्षवर्धन जाधवमुळे हिरवा वरती गेला आणि भगवा खाली आला. सत्तार यांचा बाप लागतो का? सत्तार यांचा बाप लागतो का? सत्तार यांचा बाप लागतो का? ऐकलत? आता हे विकृतीकडे झोकलंय की नाही? पटतंय ना तुम्हाला? दुसऱ्याच्या घरात जाऊन थेट त्यांच्या चारित्र्यावर हल्ला करण्याची ही वृत्ती सातत्यानं सुरू आहे. त्यावेळेला शिवसेनावाल्यांनी चांगलाच झोडपून काढला होता. पण भाजपवाले मात्र इथे थंडपणे बघून आहेत. थंडपणे बघतायत का शंडपणे बघतायत मला माहित नाही, कारण त्यांचा तो विषय आहे. त्यांच्या बायकांना हा बोलतोय, मी का जाळून घेऊ माझा प्रश्न फक्त एवढाच आहे की भाजपवाले थंडपणाने की शंडपणाने कशा अर्थाने बघतायत? का भीती वाटते आपल्याच केंद्रीय मंत्र्यांचा जावाई असल्याची? आणि जर केंद्रीय मंत्र्यांचा जावाई म्हणून तुम्ही स्पेअर करत असाल तर केंद्रीय मंत्र्यांच्या बायकोबाबत देखील त्याचं असंच विधान आहे असा त्याचा अर्थ होईल. कारण तेही मंत्री आहे तो, आणि मंत्रिपदासाठीच बोललाय तो, मंत्रिपदासाठीच बोललाय ती व्यक्ती. म्हणून तुम्ही सगळ्यांनी विचार करा की हे योग्य आहे का? याला समर्थन दिलं पाहिजे का? आणि खास करून अशा माणसाला ज्याला सवय आहे, सातत्यानं ही सवय लागलेली आहे, दोनदा आमदार म्हणून निवडून आलेली ही व्यक्ती आहे. अशा व्यक्तीच्या या बेताल बडबडीकडं दुर्लक्ष करायचं की त्याला चूप करायचं याचा निर्णय घेता आला पाहिजे. एका चांगल्या राजकारण्याचा मुलगा म्हणून त्यांची बेताल बडबड फक्त सहनच करत राहायची का? किती दिवस आपण अनेक नालायक पोरांना बापाच्या जीवावर सहन करणार आहोत? ज्यांच्या ओळखीच आहेत, बापाचं नाव लावल्याशिवाय यांचं काहीही पुढे सरकत नाही. काही किती आहेत? म्हणजे एका माजी मुख्यमंत्र्याच्या पोराला आपल्या बापाचं नाव लावावं लागतं, आपल्या नावात मध्ये घालावंच लागतं. एका दुसऱ्या माजी मुख्यमंत्र्याला आपलं बापाचं नाव लावावंच लागतं. एका तिसऱ्या माजी मुख्यमंत्र्याच्या पोराला आपल्या बापाचं नाव लावल्याशिवाय जमत नाही. आणि हाही आपल्या बापाचं नाव पुढे लावल्याशिवाय पुढे सरकू शकत नाही. म्हणजे बापाच्या नावावर आम्ही किती कार्टी सहन करणार आहोत हा प्रश्न तुझा माझ्या मनामध्ये येतो आहे. म्हणजे तुम्ही बेताल आहात, बेलगाम आहात, अगदी काहीही बोलता, हे सगळं सहन करायचं तुमच्या पित्याचं नाव आहे म्हणून. आणि भाजपवाल्यांनो, तुमच्या बायकांवरती हा बोलतो आहे, तेव्हा तरी तुम्ही सावध होणार आहात की नाही हाच माझा प्रश्न आहे. नमस्कार.